नमस्कार मित्रहो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण BA भाग 3 सेमेस्टर 5 भूगोल पेपर 9 लोकसंख्या भूगोलशास्त्र अभ्यासत आहोत. आपण यामध्ये लोकसंख्या वाढ व वितरण हा टॉपिक आपण अभ्यासत आहोत. यामध्ये लोकसंख्येचे वितरण हा मुद्दा आपला सुरू आहे. यामध्ये लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक आपण अभ्यासत आहोत. यामध्ये 3 प्रमुख घटक आहेत. एक पहिला आहे भौगोलिक, प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक, हा आपण अभ्यासलेला आहे. दुसरा घटक आता आपण सुरू केलेला आहे की ज्याचं नाव आहे आर्थिक घटक. तिसरा घटक आहे ऐतिहासिक, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. या 3 घटकापैकी पहिला घटक आपण अभ्यासलेला आहे. आणि पहिल्या घटकामध्ये आपण स्थान, प्राकृतिक रचना, त्यामध्ये पर्वत, पठार, मैदान. तिसरा हवामान, पाणी पुरवठा, मृदा, नैसर्गिक वनस्पती, खनिज संपत्ती व ऊर्जा साधन संपत्ती, शिरकाव योग्य प्रदेश, समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश, किनारी प्रदेश याचा आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या घटकाला सुरुवात केलेली आर्थिक घटक. त्यामध्ये पहिला घटक आहे वाहतूक, दुसरा घटक आपण अभ्यासला औद्योगिक विकास, आणि आज आपल्याला तिसरा घटक अभ्यासायचा आहे, त्याचं नाव आहे व्यापार वृद्धी किंवा व्यापार. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा जे आर्थिक घटक आहेत, हे घटक अत्यंत प्रभावी असून ते अत्यंत क्रियाशील आहेत. अल्प कालावधीमध्ये त्याचा लोकसंख्येच्या वितरणावरती, लोकसंख्येच्या रचनेमध्ये, लोकसंख्येच्या आराखड्यामध्ये प्रभाव पडताना आपणास पाहावयास मिळते. आपण 2 घटक पाहिले, वाहतूक व औद्योगिक विकास. त्यानंतर हा घटक आहे तिसरा व्यापार वृद्धी. आपण पाहिलं की औद्योगिक विकासाचंच एक पुढची पायरी आहे म्हणा. उद्योगधंद्यामध्ये प्रामुख्यानं जो काही कच्चा माल असतो त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया केली जाते आणि पक्का माल तयार केला जातो. आणि तो पक्का माल पुढं बाजारपेठेत पोहोचवणं आवश्यक असतं. आणि बाजारपेठेच्या माध्यमातून म्हणा की तो माल ग्राहकांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मग या ठिकाणी एक साखळी निर्माण होणं आवश्यक असतं. त्यालाच आपण व्यापारी असं म्हणतो, व्यापाऱ्यांची साखळी. मग एक प्रकार असतो एक घाऊक व्यापारी. त्याला तुम्हाला परिचित असणारा शब्द मित्रांनो, त्याला होलसेल व्यापारी किंवा रिटेलर्स असं आपण म्हणू शकतो. तर होलसेल व्यापारी. दुसरा आहे किरकोळ व्यापारी. तर या घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या मार्फत आपला जो काही माल आहे, पक्का माल तयार झालेला उद्योगधंद्यामध्ये, तो माल बाजारपेठेमध्ये पोचवायचा असतो आणि तिथून तो माल ग्राहकापर्यंत पोचवायचा असतो. यामध्ये अनेक गोष्टी असतात. त्या सर्व गोष्टींचा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होतो. मग या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसतंयच की देशांतर्गत व्यापार असेल, तो किरकोळ व्यापार आणि होलसेल व्यापार या अनुषंगानं तो विकसित झालेला पाहायला मिळतो. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा याच पद्धतीनं तो ग्राहकांच्यापर्यंत आपली वस्तू पोचवतो. फक्त आंतरराष्ट्रीयमध्ये आपल्या देशाच्या बाहेर ती वस्तू आपण पोचवतो, एवढाच एक फरक असतो. परंतु या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना, म्हणजे देशांतर्गत व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार, याच्यामध्ये किरकोळ व्यापार, होलसेल व्यापार, या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी लोकसंख्येची जी काही घनता आहे ती घनता वाढते. लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं आणि लोकसंख्येची घनता वाढते. हा एक प्रभावी घटक आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी व्यापार करण्यासाठी प्रामुख्यानं काय आवश्यक असतं, तर एक भांडवल आणि तुम्हाला तुमचं स्किल. की भांडवल
मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आणि फायदा जो आहे तो फायदाही या ठिकाणी व्यापारी लोक बऱ्याच वेळा आपण 2 नंबरचा व्यवसाय करतात. म्हणजे आपल्याला माहीत आहे की एखादी वस्तू घ्यायची, ती संग्रहित करायची आणि ती काही कालांतरानं काय करायचं की मार्केटमध्ये म्हणजे बाजारपेठेमध्ये त्या वस्तूचं टंचाई निर्माण करायची. टंचाई निर्माण झाली की ती वस्तू मग काय करायची, चढ्या भावानं विकायची आणि मग आपण स्टोअर केलेला जो माल असतो व्यापारी काय करतो, तो मार्केटला काढतो आणि 4 आण्याची वस्तू तो 12 आण्याला रुपयाला विकतो. याला आपण काळा बाजार असं म्हणतो. म्हणजे व्यापारी जे असतात हे व्यापारी खऱ्या अर्थानं गब्बर असतात असं आपण म्हणू शकतो. जर प्रामाणिकपणे जर त्यांनी सेवा केली देशाची, तरच ती सेवा काय होते की आपल्याला खऱ्या अर्थानं योग्य दरामध्ये, रास्त भावामध्ये ग्राहकापर्यंत तो माल पोचतो. हा जरी विषयांतराचा भाग असला तरी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यामुळेच आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढताना आपल्याला पाहायला मिळते. काही वेळेस साखळीच असते, व्यापारी, प्रशासकीय अधिकारी आणि असणारे जे काही राजकीय लोक यांचे एक संगनमत होतं आणि त्यातून ते काय करतात, ग्राहकांना लुटतात आणि मोठ्या प्रमाणात काय करतात की काळा जे काही धन म्हणूया किंवा काळा पैसा आहे तो पैसा उभा करतात आणि त्यातून ते मग काही चांगलं वाईट काम हा भाग गौण राहतो. कारण पैसाच जिथं काळा आहे त्या काळ्या पैशातून चांगलं काम केलं काही, वाईट काम केलं काही, त्याला काही अर्थ नसतो. पहा, हा जरी विषयांतराचा भाग असला तरी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी व्यापाराच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर सगळी मोठी शहरं आहेत, ती मोठी शहरं जगामध्ये व्यापारासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. याच्यामध्ये मुंबई, लंडन, शांघाय, न्यूयॉर्क या आंतरराष्ट्रीय बंदरांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापाराचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर कानपूर, लिओन या नद्यांच्या काठावरील जी काही शहरं आहेत या ठिकाणी सुद्धा आपल्याला व्यापार पाहायला मिळतो. तसंच आपल्याला रेल्वे मार्गावरील नागपूर, शिकागो या ठिकाणी सुद्धा व्यापार केंद्र विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि ही सर्व केंद्र गजबजलेली आहेत. मित्रांनो, ही जरी मोठी मोठी उदाहरणं असली तरी सुद्धा आपल्या छोट्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला हे सांगता येतं की आपण पलूसमध्ये राहतो आणि पलूसच्या अवतीभोवती आपण ग्रामीण भाग आहे आणि या ठिकाणी एक बाजारपेठ उभी आहे आणि या बाजारपेठेमुळं परिसरातील लोक येतात. काही लोक तर आपली क्षमता असेल तर कायमस्वरूपी या ठिकाणी वास्तव्य करतात आणि या ठिकाणी राहतात सुद्धा, आणि ज्यांची क्षमता नाही ते काही अल्प काळासाठी इथं येतात आणि इथून जातात. म्हणजे याचं या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोकसंख्येचं जे काही केंद्रीकरण आहे हे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळतं. या म्हणजे छोटं केंद्र असू दे किंवा मोठं केंद्र असू दे, म्हणजे नागरीकरण ज्याला आपण म्हणतो किंवा शहर ज्याला आपण म्हणतो, किंवा या ठिकाणी आपण व्यापाराच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर या ठिकाणी बाजारपेठ आपण म्हणतो की त्या ठिकाणी निश्चितपणे या व्यापारामुळं लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, हा जो व्यापार आहे या व्यापाराच्या पाठीमागं एक अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असावी लागते आणि ती कुशाग्र बुद्धिमत्तेतून हा व्यापार ग्राहक केला जातो आणि ग्राहक पकडला जातो किंवा ग्राहकांच्या वरती प्रभाव टाकला जातो. उदाहरण मी तुम्हाला सांगतो की काही वस्तू असतात ह्या जीवनावश्यक मित्रांनो वस्तू असतात, त्या वस्तू आपल्याला घ्याव्याच लागतात. त्यासाठी काही विशेष अशी काय करावी लागत नाही, जाहिरात करावी लागत नाही. उदाहरणार्थ पहा, साखरेची जाहिरात करावी लागत नाही, तेलाची फारशी जाहिरात करावी लागत नाही, किंबहुना नाही केली तरी ते तेल खपणारच आहे. पहा, साखर असेल, तेल असेल किंवा कडधान्य असेल, अन्न साठी आवश्यक असणारे जे काही पोषक घटक असतील, कपडे असतील, ह्या ज्या काही गोष्टी आहेत यासाठी फार मोठी जाहिरातीची आवश्यकता नसते. परंतु व्यापारामध्ये दुसरा एक घटक असतो की जिथं अनावश्यक गोष्टी असतात, की जसं आपण म्हणतो की पहा सौंदर्य प्रसाधने, मग त्या ठिकाणी मग जाहिरात आली आणि मग त्या जाहिरातीच्या माध्यमातून तो आपल्याला काय मिळवावा लागतो, ग्राहक मिळवावा लागतो. आणि मग या ठिकाणी मला सांगायचं काय आहे की जाहिरात
तयार करण्याचा सुद्धा एक व्यवसाय मग निर्माण होतो. आणि मग त्यासाठी असतं कॅमेरामन असतो, डायरेक्टर असतो, ते जाहिरात लिहिणारे असतात, तो जाहिरात तयार करणारा असतो, प्रोड्युसर असतो, किंवा आणखीन त्याच्यामध्ये आवश्यक असणारे सगळे, जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये असते ना एक स्वतंत्र अशी, तशी एक आपल्याला ॲडव्हर्टाईज इंडस्ट्रीज एक उभी राहते. मला या ठिकाणी सांगायचे की हे मोठ्या शहरामध्ये या इंडस्ट्रीजसुद्धा या व्यापारामुळं विकसित होतात आणि या इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे पुष्कळ लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, की यामुळं काय होतं की आपल्या लोकसंख्येची घनता आणखीन वाढते. म्हणजे किरकोळ किरकोळ गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. या छोट्या मोठ्या गोष्टीपासून अगदी मोठ्या गोष्टीपर्यंत या गोष्टी होतात. आणखीन कल्पकतेनं काय करतात व्यापारी लोक, की ज्या भागात पिकत नाहीये त्या भागामध्ये विशेषतः ती वस्तू खूप महाग विकली जाते. उदाहरणार्थ पलूसमध्ये तुम्ही परिसरातील ऊस घेतला आणि छोट्या छोट्या कांड्या केल्या आणि ऊस घ्या ऊस फिरत असं फिरायला लागलात, किंवा मंगळवारच्या बाजारात तुम्ही बसलात, तर तुमचा ऊस कोण घेईल का? नाही घेणार. परंतु हाच ऊस तुम्ही मुंबईमध्ये जर विकायला गेलात तर निश्चितपणे लोक घेतील. असं म्हणतात की मुंबईमध्ये काळी माती सुद्धा विकत घेतात, की छतावरती शेती करण्यासाठी काळी माती सुद्धा तिथं तुम्ही घेऊन गेलात ट्रक भरून तर तिथं खपली जाते. असं अनेक जिथं ज्या गोष्टी नाही आहेत तिथं त्या गोष्टींचा काय होतो मागणी होते. म्हणजे याला आपण म्हणजे दुसरी गोष्ट व्यापारासाठी आवश्यक असते. अर्थात हा कॉमर्सचा भाग जरी असला तरी या व्यापार वृद्धीच्या दृष्टिकोनातून किंवा सामान्य ज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्याला मागणी आणि पुरवठा हा भाग त्या ठिकाणी असतो आणि त्याच्या अनुषंगानं हा व्यापार विकसित होतो. मग मागणी कुठं असेल हे आपल्याला भूगोलाच्या अभ्यासातून सुद्धा लक्षात येईल. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तुम्हाला की इथं प्रत्येक ठिकाणी सर तुम्हाला भूगोल घुसडायची सवय लागलेली आहे आणि म्हणून तुम्ही भूगोल करता, परंतु असं नाही मित्रांनो. मी तुम्हाला खरंच सांगतो की एक स्टेट बँकेनं आपल्याला 2 लाख रुपयाचं कर्ज दिलं आणि आपल्याला सांगितलं की तुम्ही हिमालयामध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्ही शीतपेयाचा व्यवसाय करा. तर मित्रांनो तुम्ही कराल का? आणि केला तर तो त्या ठिकाणी चालेल का? निश्चितपणे चालणार नाही. म्हणजे त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीचं आपल्याला सामान्य ज्ञान का होईना पण ते असावं लागतं आणि ते सामान्य ज्ञान असेल तर मग आपण तिथं निश्चितपणे शीतपेयाचा व्यवसाय करायच्या नादी न लागता त्या ठिकाणी आपण गरम पेय जसं चहा, कॉफी, इतर काही पेय असतील, गरम पेय, दूध, ते आपण विक्रीचे स्टॉल तिथं आपण काढू. म्हणजे थोडक्यात काय की छोटा जरी व्यवसाय असला तरी त्या ठिकाणी आपल्याला भौगोलिक ज्ञानाची आवश्यकता असते. ते सामान्य जरी असलं तरी अत्यंत आवश्यक असतं. असंच गरम कपड्याच्या बाबतीमध्ये होईल. पलूसमध्ये आपण वुलन हाऊस उभा केलं आणि त्यासाठी आपण लाखो रुपयाची मोठी इमारत बांधली आणि लाखो रुपयाचा आतमध्ये वुलनचे कपडे आपण त्या ठिकाणी आणून भरले तर हा व्यवसाय किती चालेल हो? फक्त आपल्याकडं 1 महिना 15 दिवस थंडी असते, त्या महिन्या 15 दिवसामध्ये काही चालेल तेवढाच व्यवसाय चालेल. इतर 12ही महिने म्हणजे 1 महिना चाललं तर 11ही महिने त्या वुलन हाऊसमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा उलाढाल होताना आढळणार नाही. परंतु हेच जर आपण वुलन हाऊस म्हणजे ज्याला आपण गरम कपडेचं दुकान म्हणतो ते दुकान आपण जर थंड हवेच्या ठिकाणी जर नेलं तर त्या ठिकाणी मात्र निश्चितपणे याची उलाढाल होते. म्हणजे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की या छोट्या मोठ्या गोष्टीतूनच व्यापाराची वृद्धी होते आणि या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अनेक लोक जे आहेत हे अनेक लोक त्या ठिकाणी गुंतलेले असतात आणि त्यामुळं परिणामी त्या ठिकाणी लोकसंख्येची जी काही वृद्धी आहे हे लोकसंख्येची वृद्धी होताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर पहा आर्थिक घटकामध्ये जो पुढचा घटक आहे तो चौथा घटक म्हणजे नागरीकरण. आता नागरीकरण म्हणजे काय? विशेषतः तुम्हाला नागरीकरण प्रक्रिया नागरी भूगोलामध्ये आपण अभ्यासणार आहोतच पुढील सेमिस्टरमध्ये, तरी सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेणं आवश्यक आहे की जे काही नागरीकरणामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट असते की द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे जे व्यवसाय असतात त्या व्यवसायामध्ये लोकांचं जर अधिक प्राबल्य असेल, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक लोक जर या द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतले असतील तर ती वसाहत नागरी वसाहत होय. लक्षात आलं? म्हणजे प्राथमिक व्यवसाय आपण अर्थशास्त्रामध्ये आपण बघतो की प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय आणि अलीकडे चतुर्थ व्यवसाय असे पण विकसित झालेले आहेत.
तर प्रामुख्यानं आपण 3 तरी आपल्याला परिचित असणारे व्यवसाय आहेत: प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय. यामध्ये मी व्याख्या तुम्हाला काय सांगितली पहा, पुन्हा एकदा सांगतो. द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये त्या गावातील एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या त्यामध्ये जर गुंतली असेल द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये, तर त्याला ती वसाहत जी आहे, ते गाव जे आहे, हे नागरीकरणाचं गाव आहे किंवा शहर आहे असं आपण म्हणू शकतो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग नगर ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी निश्चितचपणे काय होतं पहा, नग अधिक आगर. नग म्हणजे काय? नग म्हणजे म्हणे पर्वत, आणि आगर म्हणजे काय? समूह. की पर्वतासारख्या उंच उत्तुंग इमारतींचं आगर म्हणजे नगर. आपल्या लक्षात येते का पहा, उंच उत्तुंग इमारतींचं आगर म्हणजे नगर. तर या ठिकाणी अर्थातच हे सगळं जे मी वर्णन करतोय, उंच उत्तुंग इमारती आणि त्यांचं आगर म्हणजे अनेक संख्येनं अनेक अशा इमारती असणार आहेत आणि मग त्यामध्ये लोक राहत असणार आहेत. याचाच अर्थ की लोकसंख्येच्या वितरणाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर नगरामध्ये लोकसंख्येची घनता ही अधिक असते. का असते? तर आत्ताच मी सांगितलं की त्या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय असतात. आता द्वितीय श्रेणीचे व्यवसाय म्हणजे कोणते मित्रांनो? की ज्यामध्ये प्रक्रिया उद्योगांचा समावेश होईल. की कच्च्या मालावरती प्रक्रिया करणारे जे जे काही उद्योग आहेत ते सर्व उद्योग द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये येतील आणि मग तिथं मोठ्या प्रमाणात त्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी लोक लागतील. यावरती आपण औद्योगिक विकासमध्ये चर्चा केलेल्या आहे. आणि मग या कच्च्या मालावरती प्रक्रिया होते म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण होतं. हा एक बाब झाली. आणि दुसरी जी काही बाब आहे, महत्त्वपूर्ण बाब आहे, ती बाब कोणती आहे? की तृतीय श्रेणीचे व्यवसाय. तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये काय येतं? की सगळे सेवाभावी व्यवसाय. उदाहरणार्थ पहा की या ठिकाणी आपल्यासमोर जे काही स्क्रीनवरती जे काही दिसत आहेत तुम्हाला, वाहतुकीच्या सोयी असतील, करमणुकीच्या सोयी असतील, आरोग्य सुविधा असतील, प्रशासकीय कार्य असतील किंवा शिक्षणाच्या सुविधा असतील. मित्रांनो, ह्या सगळ्या आहेत ना, हे नागरीकरणावर परिणाम करणारे घटक आहेत. याशिवाय सुद्धा पुष्कळ घटक आहेत, परंतु वेळेच्या अभावी आपण अत्यंत महत्त्वपूर्ण घटक घेतलेले आहेत की जे महत्त्वपूर्ण घटक लोकसंख्येला आकर्षित करतात आणि लोकसंख्येचं केंद्रीकरण वाढवतात आणि परिणामी लोकसंख्येची घनताही वाढवतात. म्हणून हे प्रभावी घटक फक्त आपण घेतलेले आहेत. इतरही अनेक घटक आहेत आणि त्या घटकांच्या साह्यानं आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं काय होतं? केंद्रीकरण होतं आणि लोकसंख्येची घनता आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मग या सगळ्या गोष्टी, ह्या जे काही गोष्टी आहेत, या गोष्टी सामान्य गोष्टी आहेत असं नाही आहे. या गोष्टींच्या मध्ये सुद्धा म्हणजे ह्या काही सोयी सुविधा आपल्याला दिसत आहेत, तृतीय श्रेणीचे व्यवसाय म्हणतोय की यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक लागतात. उदाहरणार्थ वाहतुकीच्या सोयी म्हणजे रस्ते निर्माण करण्यासाठी लोक लागतात किंवा वाहनं असतात, ते वाहनं चालवण्यासाठी लोक लागतात. काही ठिकाणी पार्किंगसाठी वॉचमन लागतो. अनेक लोक लागतात. आपल्या ट्रेन जर शहरामध्ये विकसित केली तर त्या रूळचा मेंटेन करणारे लोक लागतात. त्या रेल्वेमध्ये रेल्वे स्टेशन लागतं, त्याच्यावरती तिकीट फाडणारे लोक लागतात, स्टेशन मास्टर लागतात, त्या रेल्वेमध्ये काम करणारे इतर कामगार लागतात. अनेक हे रेल्वेचं झालं. एस टीची समजा वाहतूक असेल, शहरामध्ये चालत असेल बस वाहतूक, तर एस टी आगार असतो, त्याच्यामध्ये एस टी असतात. एस टीचं मेंटेनन्स करण्यासाठी मेकॅनिक असतात, ड्रायव्हर असतात, कंडक्टर असतात, मॅनेजर असतात, अनेक स्टाफ असतो मित्रांनो. आणि ते सर्व त्या ठिकाणी त्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सोयी सुविधा पुरवतात आणि त्या शहरामध्ये वास्तव्य करूनही बरेच लोक राहतात. म्हणजे या व्यवसायामध्ये सुद्धा अनेक लोक येतात आणि राहतात, म्हणजे वाहतुकीच्या सोयी पुरवण्यासाठी. मी तुम्हाला बसचं, रेल्वेचं उदाहरण सांगितलं किंवा रिक्षा असतील किंवा टॅक्सी असतील, मग यामध्ये सुद्धा काम करणारे लोक असतील पहा. अशा अनेक लोक त्या ठिकाणी मग आपोआपच लोकसंख्या वाढते. करमणुकीच्या सोयीसाठी सुद्धा लोक येतात. उदाहरणार्थ आंधळी गावामध्ये थिएटर आहे का? नाही आहे. बांबोडेमध्ये आपल्या परिसरातल्या आता सर्व गावांची नावं घेण्याची आवश्यकता नाही, परिसरातील ग्रामीण भागामध्ये थिएटर नाही आहे. मग पिक्चर पाहण्यासाठी लोक कुठं येतात? पलूसमध्ये येतात. आता पिक्चर तुमच्या हातातच आलेला आहे स्मार्टफोनच्या निमित्तानं, तरीसुद्धा मोठ्या स्क्रीनवरती आपण तो फर्स्ट शोला पाहायला आपण येतो आणि त्या ठिकाणी आपण गर्दी करतो आणि मग तिथं करमणुकीच्या सोयी पुरवण्यासाठी सुद्धा काही लोक तिथं असतात आणि त्यामध्ये
काम करतात आणि त्यामुळे सुद्धा लोकसंख्येच्या घनतेवरती त्याचा परिणाम होतो. आरोग्य सुविधा सुद्धा आपण बघतो की मोठ्या प्रमाणात जी काही सुविधा आहे हे शहरामध्ये उपलब्ध असते, ग्रामीण भागामध्ये नसते. ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे दवाखाने असतात, तर शहरी भागामध्ये अनेक स्पेशलायझेशनचे हॉस्पिटल्स आणि सुविधा असतात. त्या आरोग्य सुविधांच्या आधारे मेडिकल त्या ठिकाणी लागतात, मोठमोठ्या लॅब लागतात ज्या ठिकाणी आपण टेस्टिंग करतो आणि त्या सर्व स्टाफ म्हणजेच त्या ठिकाणी लोक केंद्रित होतात, लोकसंख्येची घनता वाढते. याशिवाय मोठं नगर म्हणून त्या ठिकाणी प्रशासकीय कार्य चालतात. उदाहरणार्थ पहा, आपला पलूस या काही वर्षापूर्वी तालुका झाला आणि या ठिकाणी प्रशासकीय केंद्र हळूहळू विकसित झाली. आज इथं तहसीलदार कार्यालय आहे, पोलीस स्टेशन आहे, पंचायत समिती आहे, त्याचबरोबर पहा न्यायालय आहे, अनेक इतर जे काही रजिस्ट्रार आहेत, अनेक इतर सोयी सुविधा प्रशासकीय जे काही बँकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण होऊ लागलेलं आहे. या सगळ्या गोष्टी प्रशासकीय कार्यामध्ये समाविष्ट होतात आणि मग त्यामध्ये काम करणारे लोक जेव्हा या ठिकाणी येतात म्हणजेच केंद्रित होतात, तेव्हा मग ती लोकसंख्येची घनता आपल्याला वाढताना पाहायला मिळते. याशिवाय हे शेवटची म्हणजे शिक्षणाची सुविधा. हे शिक्षणाची सुविधा सुद्धा आपण बघतो की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये या सुविधा अधिक असतात, म्हणून या ठिकाणी लोक अधिक मोठ्या प्रमाणात केंद्रित होतात. मग त्या शिक्षण सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षक आहेत, क्लर्क आहेत, हेडमास्टर आहेत, इतर कोचिंग क्लासेस आहेत आणि त्यामध्ये काम करणारे सर्व जे काही नोकरवर्ग आहेत, हे सर्व लोकसंख्या वाढीस कारणीभूत ठरतात. आणि मग त्या ठिकाणी शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी पण येतात आणि मग विद्यार्थ्यांचा पण त्यामध्ये समावेश होतो आणि हे सगळे लोकसंख्या वृद्धीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कारणीभूत झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि नगरामध्ये लोकसंख्येची घनताही वाढतच जाते. आणि मित्रांनो, जितकं शहर मोठं तितक्या सुविधा मोठ्या आणि त्या शहराप्रती तितकं आकर्षण जास्त आणि तितकं आकर्षण जास्त तितकं लोकांचं स्थलांतर त्या शहराकडे होतं, असं नागरीकरण शिकवताना आम्ही म्हणतो आणि ते वास्तवामध्ये आहे की ग्रामीण भागातल्या लोकांना शहरी भागांचं आकर्षण असतं, म्हणून आंधळीतल्या लोकांना वाटतं आपण पलूसमध्ये जाऊन राहावं, पलूसमधल्या लोकांना वाटतं आपण सांगलीमध्ये जाऊन राहावं, सांगलीतल्या लोकांना वाटतं कोल्हापूरमध्ये राहावं, कोल्हापुरातल्यांना वाटतं आपण पुण्यामध्ये राहावं, पुण्यातल्यांना वाटतं मुंबईमध्ये राहावं, मुंबईतल्यांना वाटतं दिल्लीत राहावं, दिल्लीतल्यांना वाटतं आपण टोकियोला जावं, न्यूयॉर्कला जावं, न्यूयॉर्कमधल्यांना वाटतं आपण चंद्रावरती जावं. म्हणजे मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे आकर्षण आहे ना, हे आकर्षण मोठ्या शहराचं प्रचंड असणारं आकर्षण आहे आणि त्यामुळं या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण हे वाढत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. लोकसंख्येची घनता वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आज आपलं जे पलूस आहे ना, हे पलूस खेडा आहे का शहर आहे याविषयी सुद्धा आपल्याला संभ्रम बऱ्याच वेळा निर्माण होतो आणि या अनुषंगाने मी एवढंच म्हणेन की पलूस आपलं काय आहे, संक्रमण अवस्थेत आहे. संक्रमण अवस्था म्हणजे काय की ते आपलं असणारं ग्रामीणपण आहे ते पाठीमागं टाकू लागलेलं आहे आणि शहरी जीवनाकडं त्याची वाटचाल होऊ लागलेली आहे. आणि आपण जी काही सुरुवातीला व्याख्या केली त्यामध्ये सांगायचं झालं तर हळूहळू पलूसमधली जी काही एकूण लोकसंख्या आहे त्या एकूण लोकसंख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त लोक हळूहळू शेतीशिवाय द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये वाढताना दिसत आहेत आणि नजीकच्याच काळामध्ये आपलं जे काही पलूस आहे हे पूर्णपणे शहर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आता हे संक्रमण अवस्थेत आहे. संक्रमण अवस्था म्हणजे ना खेडं ना शहर असं मध्यवर्ती अवस्था आपल्याला आज पाहायला मिळते. मग सांगण्याचा उद्देश काय, हे संक्रमण अवस्थेत असून सुद्धा मित्रांनो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचं केंद्रीकरण झालेलं आहे, लोकसंख्येची घनता या ठिकाणी चांगली आहे, हे आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं आहे. संक्रमण अवस्थेत असून सुद्धा आपल्याला लोकसंख्येच्या वृद्धीमध्ये चालना मिळालेली या ठिकाणी पाहायला मिळते. तर लोकसंख्येच्या वाढीवरती परिणाम करणारा हा आर्थिक घटकामधील हा जो काही नागरीकरण हा घटक अत्यंत प्रभावी आहे आणि ह्या प्रचंड शहराविषयीचं जे काही आकर्षण आहे त्या आकर्षणातूनच जर आपण या शहरांची लोकसंख्या जर बघितली तर जगात अनेक शहरं आहेत की जे शहरं दशलक्षी शहरं बनलेली आहेत. उदाहरणार्थ पहा, मेक्सिको सिटी आपल्याला उदाहरण सांगता येतं किंवा ब्राझीलमधील साओ पावलो ह्याचंही उदाहरण सांगता येईल की या ठिकाणी आपल्याला हे दशलक्ष शहर आहे. आणि मग हे दशलक्ष शहराचं जर उदाहरण या साओ पावलोचं जर उदाहरण सांगायचं झालं तर 25.8 दशलक्ष लोकसंख्या आहे. त्याच्यानंतर शांघाय आहे, याची जी काही लोकसंख्या आहे
ही लोकसंख्या आहे 23.7 दशलक्ष. टोकियोची जी काही लोकसंख्या आहे 23.7 दशलक्ष. न्यूयॉर्कची जी लोकसंख्या आहे ही 22.4 दशलक्ष. बेंजिंगची लोकसंख्या आहे 20.9 दशलक्ष. रिओ दी जानेरो याची लोकसंख्या आहे 19 दशलक्ष. जाकार्ताची लोकसंख्या आहे 15.7 दशलक्ष. लॉस एंजेलिसची लोकसंख्या आहे 13.9 दशलक्ष. सेऊलची लोकसंख्या आहे 13.7 दशलक्ष. कैरोची लोकसंख्या आहे 12.9 दशलक्ष. मुंबईची लोकसंख्या आहे 16.8 दशलक्ष. कोलकात्याची लोकसंख्या आहे 16.4 दशलक्ष. मित्रांनो, अशी खूप मोठी माझ्यासमोर लिस्ट आहे आणि हे दशलक्ष शहरं, याचा अर्थ आपल्याला निश्चितपणे कळत असेल. मी समजतो की ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे अशी ही शहरं आहेत. आणि ही लोकसंख्या प्रचंड का वाढते तर याविषयीचं असणारं कमालीचं आकर्षण आणि यातूनच मग लोकसंख्येची घनता आहे ही घनता कमालीची आपल्याला पाहायला मिळते. आर्थिक घटकामधील शेवटचा जो घटक आहे त्याचं नाव आहे तांत्रिक प्रगती. तांत्रिक प्रगतीमध्ये आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी तांत्रिक प्रगती अधिक असते त्या ठिकाणची सगळी काही आपण काय म्हणूया की यंत्रणा ही ॲटोमॅटिक झालेली असते आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं असतं आणि सर्व काय ऑटोमायझेशन असा एक शब्द आहे त्याप्रमाणे हे ऑटोमॅटिक काम करत जातात. आणि मग आज प्रत्येक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रातलं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की कोणतं उदाहरण की पूर्वी कापड विणण्यासाठी यंत्रमाग असायचे आणि त्या यंत्रमागावरती काम करायचे लोक आणि पुष्कळ लोकांना मजुरांना काम मिळायचं आणि त्यांना रोजीरोटी मिळायची. आणि नंतर काय आलं त्या ठिकाणी मित्रांनो की सूत कताई करणारं यंत्र आलं. मग सूत विणण्यासाठी यंत्र आली. स्वतंत्र सूत कताईचं म्हणजे सूत काढणं यासाठी यंत्र आलं. मग त्यातली लोकांची मजुरी गेली आणि अनेक मोठ्या मशीनवरती थोडी लोक 4-5 लोक काम करतात आणि बाकीच्यांना कामच नाही आहे. नंतर विणकाम कापड विणण्यासाठी सुद्धा पूर्वी जे काही विणकाम चालायचं त्या 100, 200, 300, 500 असे मजूर असायचे एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये. आज त्या ठिकाणी एक 10, 20, 30 मजुरावरती मोठीच्या मोठी मिल काम करते आणि हे कापड विणण्याचं काम सुद्धा तिथं ऑटोमॅटिक मशिनरीच्या द्वारे केलं जातं. एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा असंच आपल्याला बघायला मिळतं की सगळं काही आज काय ट्रॅक्टर काम करतंय, मळणी मशीन काम करतंय किंवा सगळे यंत्र काम करू लागलेत. लोकांचा रोजगार तिथून हटलेला आहे. व्यापार आज आपण बघतो दुकानं घालायची गरज नाही आहे. आज काय सर्व काही ऑनलाईन सुरू झालेलं आहे. वाहतुकीमध्ये आपण पाहतो की प्रचंड असं स्पर्धा झालेली आहे. जिकडं पाहावी तिकडं सोयी सुविधा वाहतुकीच्या आणि मग सगळे लोक ग्राहकाच्या प्रतीक्षेत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि संदेशवहनामध्ये तर प्रचंड आमूलाग्र अशी क्रांती झालेली आहे. आणि हे सर्व नागरीकरणासाठी सुद्धा पोषक असणारे घटक आहेत. परंतु हा वेगळा करण्याचा मुद्दा एवढाच आहे की इथं काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, काही निगेटिव्ह गोष्टी आहेत. तर इथं लोकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत की या ठिकाणी आपल्याला काम मिळू शकतं, रोजगार मिळू शकतं, कुशल कामगारांना विशेषतः इथं मागणी असते, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि निगेटिव्ह गोष्ट काय आहे की सामान्य लोकांच्या हातातील काम निघून गेलेलं आहे. तर मित्रांनो, तांत्रिक प्रगती ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कुशल कामगारांना खूप मोठ्या प्रमाणात वाव असतो आणि त्यामुळं कुशल कामगार आणि त्यांच्यासोबत असणारी त्यांची फॅमिली आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणारे जे काही सोयी सुविधा पुरवण्यासाठी इतरही लोक अशा प्रकारे त्या ठिकाणी लोकांचं केंद्रीकरण होतं. आणि थोडक्यात घाई गडबडीत मी तुम्हाला सांगू लागलोय की तांत्रिक प्रगती सुद्धा लोकसंख्येचं केंद्रीकरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आर्थिक घटक पाहायला मी सुरुवातीलाच या लेक्चरच्या म्हणालो की आर्थिक घटक हा लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात आकर्षित करून घेतो आणि मग ग्रामीण भागातून लोक शहरी भागाकडे येतात. आणि या सर्व गोष्टींच्यामुळं जे काही आपण कालपासून पाहतोय त्याच्यामध्ये मग वाहतूक असेल, औद्योगिक विकास असेल, व्यापार असेल, नागरीकरण असेल, तांत्रिक प्रगती असेल किंवा आणखीन इतरही गोष्टी आहेत, भांडवल पुरवठा वगैरे वगैरे. परंतु आपण वेळेच्या अभावी इतकेच महत्त्वपूर्ण घटक पाहतोय की जे लोकसंख्येसाठी काय होतात, केंद्रीकरणासाठी पोषक घटक आहेत. मग त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त पाहायला मिळते. याची उदाहरणं सुद्धा आपण पाहिली की जगामध्ये किती मोठ्या प्रमाणात
मोठ्या संख्येनं शहरं निर्माण होत आहेत आणि शिवाय अधिक संख्येची, ज्याला दशलक्ष शहरं असं म्हणतो, अधिक संख्येची शहरं सुद्धा दिवसेदिवस वाढत चाललेली जगामध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहेत. तेव्हा या ठिकाणी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारा आर्थिक घटक हा जो दुसरा आपला घटक आहे तो घटक मित्रांनो या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.